हाय, हॅलो, नमस्कार. तर बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि आपण घरीच खुसखुशीत वडापाव आणि गरमागरम चहा केला तर वाव, किती मस्त ना. तर चला, आपण आज करतोय वडापाव, तो सुद्धा मुंबई स्टाईल मध्ये. आणि त्यासोबतच तुम्हाला वडापावची चटणीची एक सिक्रेट रेसिपी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपण 4 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत. त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि ते कुकरमध्ये आपण त्याचे 3 शिटी घेणार आहोत. तर आपण कुकरच्या 3 शिटी घेतलेल्या आहेत. तर बटाट्याला तडका देण्यासाठी आपण जो ठेचा करणार आहोत त्याच्यामध्ये आपण घेतोय कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि अख्खा धने. याचं आपण मिक्सर करून घेणार आहोत, पण एकदम बारीक पेस्ट नाही करायचं, असा ठेचा करायचा आहे त्याचा. आणि तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आता इथे बटाटे आपले शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण बटाटे इथे कुस्करून घेतलेले आहेत आणि ते मिश्रण थंड झालं की लगेचच आपण जे तेलात परतून जो आपला ठेचा रेडी केला होता तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करतोय. त्याच्यामध्ये हळद घेतोय आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. ते छान एकत्र असं मिक्स करून घ्यायचं. तर आपण जे मिश्रण तयार केलं त्याचे मीडियम साईजमध्ये आपण गोळे करून घेतले. आणि आता ते तळण्यासाठी आपण इथे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ते छान घट्टसर असं गुठल्या मोडून त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. मिश्रण घट्ट करायचं आहे, जास्त पातळ होऊ द्यायचं नाही.
बघू शकता आपलं तेल खूप गरम झालेलं आहे. सो एक एक वडा घ्यायचा, बेसनमध्ये मिक्स करायचा आणि तेलामध्ये, गरम तेलामध्ये सोडून द्यायचा. फक्त वडा तेलामध्ये सोडताना आपला गॅस हा मीडियम वर घ्यायचा आहे. फास्ट गॅसवर तळायचा नाही, मीडियम गॅसवर तळायचा आहे आपल्याला. म्हणजे तो वडा छान वरून कुरकुरीत होतो आणि आतमध्ये मऊ होतो. तर आपण सर्व वडे हे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. आता आपण बनवतोय जी वडापावची हिरवी चटणी असते ना ती. त्यासाठी आपण घेतले कोथिंबीर मुठभर, छान स्वच्छ धुवून घ्यायची, लसूण, मिरची आणि मीठ याची छान बारीक पेस्ट करायची, चटणी करून घ्यायची आहे. आणि हो, आपण त्याच्यामध्ये बर्फाचे 2-3 तुकडे टाकणार आहोत, म्हणजे जो चटणीचा कलर असतो तो छान हिरवागार राहतो. आणि आता आपण बनवतोय वडापावची दुसरी चटणी, जी लाल चटणी असते ती. आणि ती बऱ्याचदा ऑइली अशी मिळते. तर आपण आता ही जी चटणी करणार आहोत ती बिलकुल ऑइली होत नाही. त्यासाठी आपण इथे जे प्लेन बटर येतात ते घेतलेत आणि खूप सारा लसूण घ्यायचा आहे, त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपल्याला जशी तिखट हवी तसं आपण त्याच्यामध्ये मसाला घेतोय. बस एवढंच लागतं याच्यासाठी, बाकी काही नाही. फक्त या इन्ग्रेडियंट्समध्ये ही चटणी खूप छान आणि बिलकुल ऑइली होत नाही, खूप मोकळी अशी होते. जरूर ट्राय करा. तर बघा, आपला इथे वडापावसाठी लागणारं सर्व रेडी आहे. 2 चटणी, परत कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. सो वडापावला असा मध्ये चिरून छान त्याला चटणी लावून घ्यायची आहे. आणि आपण त्याच्यासोबतच चुरा बनवलेला आहे आणि त्याला छान क्रंचीनेस येतो. आणि हा बघा, गरमागरम वडापाव बिलकुल रेडी खाण्यासाठी. खूप छान टेस्टी लागतो, चमचमीत लागतो. जरूर ट्राय करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.